मिरजेचे प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर दीपक इसापुरे यांचे होमिओपॅथिक आरोग्य शिबिर. सोरियासिस, इसप, गजकर्ण, पांढरे डाग, काळे डाग, स्त्रियांचे उपचार, मणक्यांचे आजार, डोकेदुखी यावर खात्रीपूर्वक उपचार, तपासणी व केस पेपर फी अगदी मोफत. तसेच सर्व औषधांवर 20% सूट. रविवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेपर्यंत. ठिकाण गौरांग होमिओपॅथिक क्लिनिक, घोरपडे नाट्यगृहाजवळ, स्विमिंग टँक समोर, इचलकरंजी. संपर्क 98 50 50 71 59, 88 55 05 71 59. नाव नोंदणी सुरू. न्यू एक्सप्रेस न्यूज 24, ताजी बातमी, ताजी चर्चा, सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल. रस्त्यावर धावत असलेली कार अचानकपणे बंद पडल्याने ती रस्त्याच्या कडेला पार्क केली होती. परंतु अचानकपणे या कारला लागलेल्या आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली. हा थरार कबनूर परिसरातील कोण्णूर पार्क जणी बुधवारी दुपारच्या सुमारास घडला. ही कार हर्षद अरुण वाघमारे यांच्या मालकीची आहे. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे. हर्षद वाघमारे हे पुणे येथील एका खासगी कंपनीत नोकरीस आहे. 2 वर्षापूर्वी त्यांनी नवीन 4 चाकी खरेदी केली होती. बुधवारी दुपारी ते कंपनीच्या कामानिमित्त कारमधून चंदूर येथे जात होते. त्यावेळी अचानकपणे त्यांची कार कबनूर गावालगत असलेल्या कोण्णूर पार्क समोर बंद पडली. त्यामुळे वाघमारे यांनी आपली कार पार्कमधील रस्त्याच्या कडेला उभी केली. कारमधील पेट्रोल संपल्यानं बंद पडली असावी अशी शक्यता गृहीत धरून ते मित्रांसमवेत पेट्रोल आणण्यासाठी गेले होते. पेट्रोल घेऊन ते परतले असता वाघमारे यांना कारमधून धूर बाहेर येत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे ते कारचा दरवाजा उघडून पाहणी करत असतानाच कारच्या इंजिनमधून आगीच्या ज्वाळा बाहेर येऊ लागल्या. प्रसंगावधान राखत ते कारपासून बाजूला झाले. बघता बघता संपूर्ण कारने पेट घेतला. या घटनेची माहिती पोलीस आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाला देण्यात आली. माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाने 2 पाण्याचे बंब त्वरित घटनास्थळी दाखल केले. जवानांनी पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली, पण संपूर्ण कार आगीत जळून खाक झाली होती.